मुरबाड तालुका विकासाची राजधानी म्हणून ओळखला जात असला तरी ग्रामीण भागातील नागरिकांना आजही घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचं विदारक वास्तव समोर आले आहे। कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना राबवूनही अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई कायम असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर शेतातील रोजगार कमी होतो आणि ग्रामीण भागातील शेतमजूर रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतात। मात्र उन्हाळ्याची तीव्रता वाढताच त्यांना फक्त रोजगारासाठीच नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागत आहे। विशेष म्हणजे महिलांच्या डोळ्यात अश्रू आणि कंठात कोरड घेऊन त्या पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करत असल्याचं चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे। गावकुसाबाहेरील नदी, नाले, तलाव आणि पाणवठ्यांनी तळ गाठल्याने मुक्या जनावरांची मोठी हाल अपेष्टा होत आहे। पाणी मिळवण्यासाठी हातातील काम सोडून जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करावी लागत असल्याचं नागरिकांचं सांगणं आहे। शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल अभियानासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले। अनेक गावांमध्ये उंच पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन आणि घरासमोर नळ उभे राहिले, मात्र नळातून पाणी येत नसल्याची स्थिती आहे। त्यामुळे आजही नागरिकांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे। मुरबाड तालुक्यातील पाटगाव, खोपिवली, घागुर्ली, मेर्दी, सायले, म्हाडस, तोंडळी, सासणे, खोटाकेवाडी, कवारवाडी, करचोंड, तळेगाव, बाटलीची, साकुर्लीवाडी, खंड्याची वाडी, वाघावाडी आणि लोत्याची वाडी या गावांसह अनेक आदिवासी वाड्या पोड्यांमध्ये आजही तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे। या परिस्थितीवर उपाय म्हणून नागरिक डिसेंबर महिन्यापासूनच शासनाकडे टँकरची मागणी करत आहे। मात्र शासनाकडून केवळ कागदी प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। उन्हाळ्याची दाहकता वाढत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। दरम्यान पाणी पुरवठा विभागाचे अभियंता जगदीश बनकर यांनी सांगितले की तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांसाठी अद्याप सर्व प्रस्ताव प्राप्त झालेला नाही। मात्र तोंडळी, साकुर्ली, मोहोघर आणि पाटगाव परिसरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन सध्या टँकर सुरू करण्यात आले आहे। एका आदिवासी संतप्त महिलेने प्रतिक्रिया देताना सांगितले की शासन आजारांवर लस शोधते, पण दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज आहे।